अयोध्ये सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नो एंट्री। भारतात सर्वत्र केवळ राम मंदिराची चर्चा आहे। अयोध्येत नव्याने बांधल्या जात असलेल्या मंदिरातल्या येत्या 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। श्री राम जन्मभूमी ट्रस्टने या दिवशी अयोध्येतील मंदिरात भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत या तिघांना सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, मोठे नेते, कारसेवक, खेळाडू, कलाकार आणि साधू संतांसह तब्बल 7,000हून अधिक लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे। अयोध्येत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या जयंत तयारी चालू आहे। सोमवारी दुपारी 12:15 ते 12:45 दरम्यान मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहलीपासून ते ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमारपर्यंत अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होणार आहेत। दरम्यान श्री राम जन्मभूमी ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे, परंतु एकनाथ शिंदे या सोहळ्याला जाणार नाहीत। त्यांनी स्वतः एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती होय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलं आहे, यासाठी मोदींचे शतशः आभार मानत असून मी महाराष्ट्रातील संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला येऊन दर्शन घेणार आहे। त्याची तारीख लवकरच जाहीर करीत असेलच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।